कल्पना करा, एक अत्यंत बलाढ्य सेनापती आहे ज्याने काबूलपासून कंदाहारपर्यंत आणि इकडे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक रणसंग्राम पाहिले आहेत. हां. ज्याच्या नुसत्या तलवारीच्या धारेला संपूर्ण हिंदुस्थान वचकून आहे. आणि आणि तो एका अत्यंत छोट्याशा, नकाशावर जेमतेम दिसणाऱ्या संस्थानात रक्ताळलेल्या अवस्थेत गुडघे टेकून बसला आहे. बापरे, हे दृश्यच खूप एकदम अंगावर काटा आणणार आहे. अगदी. आणि विशेष म्हणजे त्याचा आणि त्याच्या अवाढव्य सैन्याचा पराभव कोणत्याही प्रगत शस्त्रास्त्रांनी केलेला नाही, कोणत्याही मोठ्या मानवी फौजेने केलेला नाही, तर तो पराभव चक्क जंगलातील हिंस्र श्वापदांनी केला आहे. म्हणजे निसर्गाने मानवी अहंकाराला अक्षरशः पायाशी तोडवलंय. हो ना. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या सत्रात आपण अशाच एका, काय म्हणतात त्याला, मानवी मानसशास्त्राचे पदर उलगडणाऱ्या प्रसंगात उतरणार आहोत. नक्कीच. हा खरं तर असा प्रसंग आहे जो युद्धाबद्दलचे आपले सगळे पारंपरिक समज मुळासकट हादरून टाकतो. कारण कसं आहे, सामान्यतः युद्धाचे काही अलिखित आणि लिखित नियम असतात. सैन्याची अचूक व्यूहरचना असते, शस्त्रास्त्रांची ताकद असते, यावर जय पराजय ठरतो. हे सगळे एका गणितासारखेच असते. बरोबर, एक फिक्स्ड गणित असतं. अगदी. पण जेव्हा या ठरलेल्या गणितात निसर्गाचा असा एखादा अनपेक्षित घटक प्रवेश करतो ना, तेव्हा रणनीतीची सगळी पुस्तके कुचकामी ठरतात. अगदी बरोबर. आणि आज आपल्याकडे चर्चेसाठी जे स्रोत साहित्य आहे ते याच अकल्पित सत्यावर प्रकाश टाकतं. बाजिंद नावाच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 58 वरील हा एक अत्यंत नाट्यमय आणि गुंतागुंतीचा प्रसंग आहे. हो, मी वाचत होते तो प्रसंग. खूपच प्रभावी आहे. याची थोडी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपण थेट एका रणधुमाळीच्या केंद्रस्थानी प्रवेश करत आहोत. चंद्रगड नावाचं एक छोटंसं संस्थान आहे आणि या संस्थानावर दिल्लीच्या बादशहाच्या आदेशावरून हुसेन खान नावाचा एक अनुभवी आणि क्रूर सरदार चालून आला आहे, ज्याच्यासाठी हे एक अतिशय किरकोळ काम होतं. हो. पण चंद्रगडचा रक्षक बाजी नावाचा एक तरुण योद्धा त्याच्या समोर उभा ठाकतो. आणि बाजीने हे युद्ध केवळ आपल्या मुठभर सैन्याच्या बळावर नाही जिंकलं, तर थेट जंगलातील वन्य प्राण्यांच्या मदतीने जिंकलं आहे. आणि हेच या उताळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी युद्धाची भयानकता, उच्च मानवी मूल्य आणि निसर्गाचा हस्तक्षेप यांचा एक विलक्षण मिलाप यात आहे. आपण केवळ एका ऐतिहासिक कथेवर चर्चा करत नाही आहोत. आपण सत्ता, अहंकार आणि भीती यांच्या मानसशास्त्राचं विश्लेषण करत आहोत. होय. आणि उतार्याची सुरुवातच एका अशा दृश्याने होते जिथे युद्धाचे पारंपरिक नियम पूर्णपणे कोलमडून पडले आहेत. मला इथे एक रूपक वापरावंसं वाटतं. नक्की सांगा. हे अगदी असं आहे की हुसेन खान अत्यंत तयारीनिशी बुद्धिबळाच्या पटावर खेळायला आला होता, पण बाजीने तिथे चक्क चक्रीवादळ आणलं. अरेच्या, खूपच अचूक रूपक आहे हे. किंवा आधुनिक भाषेत सांगायचं तर शत्रूच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये असा एखादा पूर्णपणे वेगळ्या भाषेतील व्हायरस सोडण्यासारखा आहे, ज्याची त्यांना अजिबात कल्पनाच नाही. अगदी बरोबर. कारण हुसेन खानच्या सैन्याला माणसांशी, तलवारींची लढाईची सवय होती, पण अंधारात अचानक अंगावर झेपावणारे वाघ, सिंह आणि बिबटे यांच्याशी लढण्याचं कोणतंही प्रशिक्षण जगातील कोणत्याही सैन्याकडे नसतं. हो ना. विचार करा त्या सैनिकांची अवस्था काय झाली असेल. हे मानसशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत विनाशकारी असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या अशा शत्रूशी लढता जो तुमचे नियम पाळत नाही, ज्याला शरण येणे माहीत नसतं आणि जो केवळ एक आदिम हिंस्र प्रेरणा घेऊन हल्ला करतो, तेव्हा सैन्याचं मनोधैर्य एका क्षणात कोसळतं. खरंय. मानवी शत्रूच्या डोळ्यात आपण भीती पाहू शकतो, पण एका भुकेल्या श्वापद्राच्या डोळ्यात कोणती तडजोड नसते. अगदी. हुसेन खानाच्या सैन्याचा मानसिकतेचा जो चुराडा झाला, तो याच अकल्पित हल्ल्यामुळे झाला. पण इथेच या कथानकात एक अत्यंत रंजक वळण आहे, ज्यावर मला हसूही आला आणि आश्चर्यही वाटलं. पुस्तकात स्पष्टपणे लिहिलंय की बाजीने केवळ एक कुतूहल म्हणून आजवर वन्य प्राण्यांशी संवाद साधला होता. हो, ते वाक्य खूप भारी आहे. म्हणजे बहुतेक लोक फावल्या वेळेत बागकाम करतात किंवा नाणी गोळा करतात. बाजीने फावल्या वेळेत चक्क वाघ सिंहांशी संवाद साधायला सुरुवात केली. आणि त्याचा हाच वीकेंड प्रोजेक्ट हुसेन खानाला चांगलाच महागात पडला. पण इथे मला एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करायचा आहे, जो मुद्दा मला ह्या उतार्यात थोडा खटकला किंवा विचार करायला लावणारा वाटला. कोणता मुद्दा? उतारा सांगतो की हे सर्व अघटित घडत असताना खुद्द बाजीही मनोमन थक्क झाला होता.
आता मला सांगा, जर बाजीने स्वतःच ही सगळी योजना आखली होती तर तो स्वतःच थक्क का झाला? हा खूप चांगला प्रश्न आहे. तो एखाद्या मास्टरमाइंडसारखा वागण्याऐवजी या घटनेचा एक चकित झालेला प्रेक्षक का वाटतोय? बाजीला स्वतःच्या या शक्तीचा काहीच अंदाज नव्हता का? तो फक्त नशीबवान ठरला का? नाही, याचं उत्तर नशीब हे नसून निसर्गाची स्वायत्तता आहे. अच्छा, म्हणजे कसं? सामान्य कथांमध्ये नायक सर्वज्ञ असतो. तो जे ठरवतो तसंच घडतं. पण इथे तसं नाही. बाजीने प्राण्यांशी एक नातं नक्कीच जोडलं होतं, पण त्याने त्यांना पाळीव कुत्र्यांसारखे आदेश दिले नव्हते. निसर्ग कोणाचंही गुलाम नसतो. वा, म्हणजे ते प्राणी स्वतःच्या इच्छेने आले होते. अगदी. बाजी थक्क झाला आहे कारण निसर्गाने त्याच्या हाकेला दिलेला हा प्रतिसाद त्याच्याही कल्पनेपलीकडचा होता. उतार्यात एक अत्यंत ताकदवान वाक्य आहे, आसमानी संकटाला त्याच्या पायाशी लोळण घ्यायला लावली. हो, हे वाक्य खूपच सूचक आहे. आपण आसमानी संकट हा शब्द सहसा अशा संकटासाठी वापरतो जे अचानक कोसळतं, भूकंप किंवा महापूर, ज्यावर मानवाचं नियंत्रण नसतं. बरोबर. आणि हुसेन खानाचं सैन्य चंद्रगडसाठी असंच एक संकट होतं. अगदी. पण त्याहीपेक्षा मोठं आसमानी संकट त्या वन्य प्राण्यांच्या रूपात हुसेन खानाच्या सैन्यावर कोसळलं. बाजी तो निसर्गाच्या रौद्र रूपाचा फक्त साक्षीदार होता. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. पण इथूनच हा विषय एका पूर्णपणे वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या वळणावर जातो. या गोंधळाच्या दृश्याकडून कथानक अचानक एका मानवी संवादाकडे वळतं. हो, ती रात्र संपल्यावरचा प्रसंग. धूळ खाली बसते, भयानक रात्र संपते आणि शत्रू असलेला हुसेन खान शरणागती पत्करतो. तो खाली झुकलेला आहे. आता मला सांगा, सत्ताकारणाच्या सामान्य नियमानुसार काय व्हायला हवं? इतिहास सांगतो की अशा वेळी जिंकणाऱ्या पक्षाकडून प्रचंड अहंकार दाखवला जातो. शरण आलेल्या सेनापतीची धिंड काढली जाते किंवा त्याला क्रूरपणे मारलं जातं. अगदी. हेच तर मला विचारायचंय. हुसेन खान शरण आलेला असताना बाजी काय करतो? तो पुढे जातो आणि हुसेन खानाच्या दोन्ही खांद्यांना धरून त्याला अत्यंत सन्मानाने उठवतो. तो त्याला म्हणतो, उठिए खान साहेब, किसी के सामने झुकना एक वीर को शोभा नहीं देता और आप तो महावीर हैं. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना मला बाजीचा हा मूर्खपणा वाटला. मूर्खपणा? का बरं? कारण हे युद्धशास्त्राच्या सामान्य नियमांच्या विरुद्ध नाही का? शत्रूवर विश्वास ठेवून त्याला मिठी मारणे हे आत्मघातकी ठरू शकतं ना? उद्या जर हुसेन खानाने पाठीत खंजीर खुपसला तर? वरवर पाहताय हे भाबडे पण वाटू शकतं. पण जर आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर ही बाजीची अत्यंत प्रगल्भ खेळी आहे. प्रगल्भ खेळी? ते कसं काय? जेव्हा तुम्ही एखाद्या शत्रूला शारीरिकदृष्ट्या हरवता तेव्हा तुम्ही फक्त त्याचं सैन्य नष्ट करता. पण जर तुम्ही त्याला अपमानित केलं तर तुम्ही त्याच्या मनात सुडाची भावना पेरता. अच्छा, म्हणजे तो आज नाही तर उद्या पुन्हा हल्ला करेल. अगदी बरोबर. पण बाजीला हे ठाऊक आहे की हुसेन खान कोणी सामान्य सैनिक नाही. तो एक अनुभवी, प्रतिष्ठेने मोठा असलेला योद्धा आहे. हुसेन खानाचा अहंकार आधीच त्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे ठेचला गेलाय. हो, त्याची मानसिक अवस्था तुटलेल्या माणसासारखी झालीय. आणि अशा वेळी जेव्हा बाजी त्याला सन्मान देतो तेव्हा तो त्या तुटलेल्या अहंकाराच्या जागी कृतज्ञता निर्माण करतो. बापरे, म्हणजे बाजी शारीरिक युद्धासोबतच मानसिक युद्धही जिंकत आहे. हो, याला योद्ध्यांचा धर्म किंवा कोड ऑफ ऑनर म्हणतात. बाजीने त्याला शस्त्राने नाही तर आपुलकीच्या बोलण्याने जिंकलं. आणि म्हणूनच हुसेन खान आपली तलवार बाजूला ठेवून बाजीला मिठी मारतो. अगदी. हे सत्तेच्या हस्तांतरणाचं एक अत्यंत उच्च प्रतीचं उदाहरण आहे. अपमानित करून नवीन शत्रू निर्माण करण्याऐवजी सन्मान देऊन त्याला आपला ऋणी बनवलं. हे विश्लेषण खरोखरच डोळे उघडणार आहे. आपण अनेकदा पाहतो की तलवारीच्या जोरावर मिळवलेला विजय हा तात्पुरता असतो, पण आदराने जिंकलेलं मन कायमचं तुमचं होतं. नक्कीच. आणि याचाच थेट परिणाम आपल्याला पुढच्या संवादात पाहायला मिळतो. हुसेन खान बाजीसमोर त्याच्या आयुष्याचा जो पट उलगडून दाखवतो तो कोणत्याही माणसाला अंतर्मुख करणार आहे. हो, तो जो संवाद आहे ना तो खूपच भारी आहे. तो म्हणतो, काबुल से लेकर कंधार तक और कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक मेरी पूरी जिंदगी जंग में चली गई. ह्या एका वाक्यात त्या माणसाचं संपूर्ण चरित्र सामावलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा हा माणूस आपला पराभव मान्य करतो तेव्हा बाजीच्या विजयाची व्याप्ती कितीतरी पटीने वाढते. एका नवख्या सैनिकाने पराभव मान्य करणं वेगळं आणि एका रणधुरंदर सेनापतीने नतमस्तक होणं वेगळं. बरोबर. आणि इथेच हुसेन खानाच्या बोलण्यातून एक मोठा विरोधाभास समोर येतो. तो पुढे कबूल करतो की मैं तो समझा था कि चंद्रगढ़ जैसी मामूली सल्तनत के लिए बादशाह हमें भेजकर हमारा अपमान कर रहे हैं.
म्हणजे त्याचा अहंकार किती मोठा होत आहे यातून दिसतो. हो ना, तो चंद्रगडला इतकं क्षुल्लक समजत होता. तिथे लढायला जाणं त्याला स्वतःचा अपमान वाटत होतं. पण इथेच नियती आपला खेळ खेळते. जो चंद्रगड त्याच्यासाठी केवळ नकाशावरचा एक ठिपका होता, त्याच चंद्रगडने त्याला आयुष्यातील सर्वात मोठी आणि भयानक रात्र दाखवली. अगदी हा माणसाच्या अहंकाराचा आणि भ्रमाचा नाश आहे. एका बलाढ्य सरदाराचा भ्रम तुटणं ही खूप मोठी घटना आहे. हुसेन खान बाजीला ज्या उपाध्या परहल करतो त्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. कोणत्या उपाध्या? तो त्याला म्हणतो, आप जैसा तिलस्मी सुरमा बहादूर नहीं देखा. तिलस्मी सुरमा बहादर. किती जड आणि अर्थपूर्ण शब्द आहे हा. तिलस्मी म्हणजे जादुई किंवा अद्भुत शक्ती असलेला. आणि केवळ तिलस्मी नाही, तर तो बाजीला अल्ला के शरीफ बंदे असंही म्हणतो. एका कट्टर योद्ध्याने दिलेली ही उपाधी खूप काही सांगून जाते. कारण हुसेन खानाला आता पूर्णपणे उमगले की बाजीची ताकद शस्त्रांत नाही. तो म्हणतो, जिसके एक इशारे पे माशाल्लाह जंगल के बेरहम जानवर भी चुप हो जाते हैं. म्हणजे त्याला हे समजलंय की ज्याच्या इशाऱ्यावर हे अमानवीय घटक शांत होऊ शकतात, ती व्यक्ती सामान्य असूच शकत नाही. अगदी. ती एक प्रकारची दैवी शक्ती आहे असं त्याला वाटतं. आणि म्हणूनच तो बाजीला विचारतो, कौन है आप? आणि या प्रश्नावर बाजी अत्यंत नम्र पण ठाम अभिमानाने सांगतो, खान साहेब, मैं राजेश चंद्रभान सरदेसाई का पुत्र बाजी सरदेसाई हूं, चंद्रगड सल्तनत का रखवाला. रखवाला हा शब्द खूप महत्वाचा आहे. मलाही तेच वाटलं. तो स्वतःला चंद्रगडचा राजा किंवा मालक म्हणवत नाही, तो स्वतःला रक्षक म्हणवतो. कारण मालक असणे आणि रक्षक असणे यात खूप फरक आहे. मालकी हक्कात अहंकार असतो, तर रक्षक असण्यात एक मोठी जबाबदारी आणि त्याग असतो. आणि याच उत्तरावर हुसेन खान अत्यंत भारावून जातो. तो केवळ चंद्रगडवरचा हक्क सोडत नाही, तर तो म्हणतो, आज से केवळ चंद्रगड ही नहीं, ये पूरा इलाका आज से आपका है. आ जाओ, हमारे गले लग जाओ. हे एका जाणत्या योद्ध्याने दुसऱ्या तरुण योद्ध्याला दिलेली अंतिम पोचपावती आहे. ती मिठी म्हणजे दोन योद्ध्यांमधील एक अलिखित करार आहे. हो, आणि ती कडाडून मारलेली मिठी वाचताना अंगावर रोमांच उभा राहतो. ते दोघेही शाही तंबूत जातात. इथवर ही कथा आपल्याला एका अत्यंत उच्च भावनिक पातळीवर घेऊन जाते. पण तिथेच एक क्रूर वळण येतं. अगदी. संवादाचा सूर अचानक गंभीर होतो. हे अगदी एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स नंतर पडद्यामागे काय घडतं त्यासारखं आहे. तंबूत मिठी मारली जात असली तरी बाहेर वास्तवात खूप भयानक गोष्टी घडलेल्या आहेत. रात्र संपते आणि कथानक आपल्याला विदारक वास्तवाच्या जमिनीवर आणून आपटतं. सूर्योदय होता जे दृश्य समोर येतं ते संवेदनशील मनाला हादरवून सोडणारं आहे. उतार्यातील तो शेवटचा भाग सांगतो की सूर्योदय होताच जनावरांच्या हल्ल्यात मेलेली प्रेते एका बाजूला, जखमी एका बाजूला अशी प्रतवारी करत विल्हेवाट व उपचार सुरू झाले. प्रतवारी हा एक शब्द इथे किती भयानक अर्थ घेऊन येतो. आपण धान्याची किंवा सामानाची प्रतवारी करतो, पण इथे माणसांची, मृतदेहांची प्रतवारी सुरू आहे. हे युद्धाचं अत्यंत थंड आणि क्रूर वास्तव आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जनावरांच्या हल्ल्यात मारले जाणे हे तलवारीने मारल्या जाण्यापेक्षा कितीतरी भयानक असतं. तलवारीचा वार स्वच्छ असू शकतो, पण प्राण्यांचे हल्ले शरीराच्या छिंद्या करतात. हे अत्यंत भयंकर वास्तव आहे. आणि म्हणूनच लेखकाने मुद्दाम हा प्रसंग त्या आदरयुक्त मिठीच्या लगेच नंतर ठेवला आहे. जादुई विजयाच्या कथेला हा शेवटचा भाग एका क्षणात जमिनीवर आणतो. खरंय, अद्भुत प्राण्यांनी युद्ध जिंकून दिलं हे खरं, पण रक्ताचे पाट आणि मृत्यू हे युद्धाचे अटल सत्य आहे, ज्यापासून कोणालाही पळ काढता येत नाही. कुठेतरी गाडला जातो. हीच तर युद्धाची शोकांतिका आहे. त्यांचे नेते जरी आदर व्यक्त करत असले तरी त्यांच्या निर्णयांची मोठी किंमत बाहेर मैदानावर रक्त सांडून चुकवली गेली आहे. तर या सर्व सखोल चर्चेतून आपण पाहिलं की कशी एक अनपेक्षित रणनीती आणि निसर्गाची साथ एका मोठ्या आसमानी संकटाला रोखू शकते. आणि आपण हेही पाहिलं की खरा योद्धा तो नसतो जो फक्त तलवारीने शत्रूला हरवतो, तर तो असतो जो शत्रूला सन्मान देऊन त्याचा अहंकार नष्ट करतो. बरोबर. आणि युद्धाची ती विदारक वास्तविकता नेहमीच आठवण करून देते की विजयाची किंमत नेहमीच वेदनादायी असते. नक्कीच. पण आता हे सत्र संपवण्यापूर्वी एक विचार असा आहे जो मला वारंवार सतावतोय, आणि आपण सर्वांनी यावर विचार करूया. कोणता विचार? हुसेन खान बाजीला विचारतो ना की कोण आहेस तू ज्याच्या एका इशाऱ्यावर जंगलातील प्राणी शांत होतात. यावर बाजी स्वतःला चंद्रगडचा रखवाला म्हणवतो. पण जरा याच्याही पलीकडे जाऊन विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे,
ज्या व्यक्तीचे जंगलातील प्राण्यांशी, तिथल्या मातीशी इतके घट्ट नाते आहे, तो खरोखर कुणाचे रक्षण करत आहे? तो फक्त चंद्रगड नावाच्या एका मानवी वस्तीचे रक्षण करत आहे, की तो या निसर्गाचा आणि जंगलाचाच एक अविभाज्य भाग आहे, जो मानवी साम्राज्याच्या अतिक्रमणाविरुद्ध उभा राहिला आहे? बापरे, हा खरोखरच एक अत्यंत भेदक आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. हो ना, तो एका मानवी राजाचा पुत्र आहे, की तो या जंगलाने स्वतःच्या रक्षणासाठी निर्माण केलेला एक प्रतिनिधी आहे? हा प्रश्न नक्कीच डोक्यातून जाणार नाही आता. खरंय, राजकारण, निसर्ग आणि मानवी अहंकार यांच्या या गुंतागुंतीच्या खेळाचे हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास सुरूच राहील.